नमस्कार मंडळी. मी दिसायला फार सुंदर होते म्हणून कंपनी मालकाने मला 5 लाख रुपयांची ऑफर दिली. माझे लग्न झाले होते, पण 5 लाख रुपये ऐकून माझी नियत बदलू लागली आणि मी मालकांकडून 1 दिवसाचा वेळ मागून घेतला आणि विचार करू लागले की एवढे पैसे मी कितीही कष्ट केले तरी आयुष्यभर कमावू शकत नाही. मी मालकाची ऑफर कबूल केली, पण पहिल्याच रात्री माझे भान हरपले. जेव्हा मालकाने मी पूर्ण रात्र शांतपणे झोपू शकले नव्हते. डोळे बंद केल्यावर मला नोटीचे बंडल समोर दिसत होते. डोळे उघडले तर समोर तोच जुना टीव्ही आणि वर लावलेला फॅन दिसू लागला. तो जुना झाल्यामुळे खूप हळूहळू चालत होता. ही चालू असताना मी पूर्णपणे घामाने भिजले होते. मी पटकन उठून बसले आणि माझ्या झोपलेल्या नवऱ्याकडे बघू लागले. तो एवढा घामाने डबडबलेला असतानाही निवांत झोपलेला होता. कालपर्यंत तर मी सुद्धा थकव्यामुळे एवढ्या गरमीत झोपत होते. पण जी घटना आज माझ्यासोबत घडली, त्या घटनेमुळे माझी झोपच उडाली होती. मी माझ्या मालकांना 1 दिवसाची मुदत मागितली होती आणि जेव्हा मी घरी आले, तेव्हा सतत हाच विचार करत होते की करू आणि नको काय. 5 लाख ही काय छोटी रक्कम नव्हती, खूप मोठी रक्कम होती. माझ्या सगळ्या अडचणी या पैशातून दूर होऊ शकल्या असत्या. पण या रकमेच्या बदल्यात जी गोष्ट मालकांनी मला मागितली होती, ती देखील छोटी नव्हती. कारण मी एक विवाहित महिला होते आणि मी कसं काय त्यांच्यासोबत ते सगळं करू शकत होते. त्यांच्या बदल्यात तो मला 5 लाख रुपये देत होता. पण त्या क्षणी माझ्या मनात आमच्या गरिबीचा विचार येऊ लागला. मी मालकांना म्हणाले, मला विचार करण्यासाठी 1 दिवसाचा वेळ हवा आहे. तेव्हा ते म्हणाले, मी तुला 1 दिवसापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. तू मला 1 दिवसात उत्तर दे. तेव्हा मी मान हलवली आणि घरी आले. घरी आल्यापासून माझ्या डोक्यात मालकांचेच विचार होते. मी एका कंपनीमध्ये जॉब करत होते. तिथे फॅशनेबल कपडे तयार केले जात होते आणि मी त्या महिलांवर सुपरवायझरचे काम करत होते, ज्या तिथे कपडे शिवत होत्या. खरं तर तिथे माझ्या अगोदरही 2 महिला सुपरवायझर म्हणून काम करत होत्या. पण मालक माझ्याशी जेवढे नम्रतेने वागायचे, तसे बाकींच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची वागणूक नव्हती. ते इतर कामगारांशी कडक. कोणी बोलत असेल. मी गेल्या 8 महिन्यापासून तिथे काम करत होते आणि काही दिवसातच मालकांनी माझ्यावर खूप दयाळूपणा दाखवला होता की मी स्वतः आणि त्यांच्यासोबत कंपनीमधील इतर कर्मचारीही दंग होते. तिथल्या महिला मला नेहमीच म्हणत होत्या की आम्ही गेले 2 वर्षापासून इथे काम करतो, पण मालकांनी आमची कधीच पगार वाढवली नाही आणि तुला इथे येऊन 7-8 महिने झाले आहे. तेच त्यांनी तुझा पगार वाढवला आणि तुला बोनसही देखील दिलं. तू नेमकं असं वेगळं काय काम करते? मालकांकडून अशा दयाळूपणाचे कारण मला स्वतःला समजत नव्हते. मला एक महिला म्हणू लागली की मालकाला फक्त या मुलीच्या सौंदर्याची आवड आहे आणि म्हणूनच तिच्यावर अशी दया दाखवली जात आहे. नाहीतर मुलीत दुसरा तर काही गुण नाही. ते ऐकून मला फार राग आला आणि मी तिला म्हणाले की तोंड सांभाळून बोला. जर मालक मला एवढा मान देत असतील तर मालकांना जाऊन विचारा. मला दोष देण्याची गरज नाही. मीही मोठ्या आवाजातच बोलले होते. त्या महिला माझ्याशी बाचाबाची करू लागल्या. तेव्हा तिथे सर्व कामगार लोक जमा झाले. शेवटी हे प्रकरण मालकांच्या कानापर्यंत गेलं. जेव्हा मालकांनी मला या सर्व गोष्टीमागचे कारण विचारलं, तेव्हा शेवटी कोणताही संकोच न बाळगता मी मालकांना त्या महिलाबद्दल काय बोलत होत्या ते सर्व सांगितले. ही बाब मी सर्व लोकांसमोर सांगितल्यावर मालकांची नजर सर्व महिलांवर खेळली आणि मालकांची ही वृत्ती बघून त्या महिलांनाही भीती वाटू लागली. मालक रागानेच म्हणाले, या कंपनीचा मालक मी आहे. माझी मर्जी. मी कुणालाही सॅलरी वाढवेल. कुणाच्याही चारित्र्यावर बोट ठेवणाऱ्या तुम्ही कोण आहात? मालकाचा राग बघून सगळ्याच महिला शांत झाल्या. मालक म्हणाले, भविष्यात कोणी अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला कामावरून काढून टाकेल. मालकाची धमकी कामा आली आणि माझा जीवही भांड्यात पडला. पण हा माझा गैरसमज होता. काही महिन्यानंतर जेव्हा हकीकत माझ्या समोर आली तर मी गोंधळात पडले. एक दिवस मालक मला म्हणाले की सुगंधा, ड्युटी सुटल्यावर तू माझ्या कॅबिनमध्ये ये. मला तुझ्याशी
थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. ते ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. जर सगळे कामगार सुट्टी झाल्यानंतर इथे थांबणार नव्हते तर मी एकटी येथे का थांबू? कारण हा आदेश फक्त माझ्या एकटीसाठीच होता. ड्युटी सुटल्यानंतर सगळ्या महिला निघून गेल्या आणि दुसरे कामगार देखील जात होते. पण मालक मात्र आरामशीर आपल्या केबिनमध्ये बसलेले होते. तेव्हा मी हळूच दार उघडलं आणि त्यांना म्हणाली, "काय काम आहे ते सांगा, नाहीतर मला देखील सुट्टी द्या." मालकांनी मला कॅबिनमध्ये येण्याचा इशारा केला. तशी मी दार उघडून आतमध्ये गेले. मी माझ्या हाताच्या घड्याळाकडे बघितले आणि एक दीर्घ श्वास घेऊन मालकांसमोर खुर्चीत बसले. पण मला अचंबा तेव्हा वाटला जेव्हा मालक माझ्याशी काहीच बोलले नाही. ते फक्त एकटक माझ्याकडे बघून हसत होते. मालकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच विचित्र होता. त्यामुळे माझ्या मनात खूप वाईट विचार येत होते. पण तेव्हा मालक जे काही म्हणाले ते ऐकून मी अचंबित झाले. ते म्हणाले की सुगंधा, खरंच तू दिसायला खूप अतिशय रूपवान आहे. तुला बघून तुझ्याकडे बघतच बसावं वाटतं. माझ्या मालकांचा अशा प्रकारचे बोलणे ऐकून मी त्यांच्याकडे एक भयानक नजरेने बघितलं. ते शर्मिंदा होण्याऐवजी माझ्याकडे बघून हसतच होते. मी म्हणाले, माझ्याशी असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मला तुमच्या कंपनीमध्ये नोकरी करायची नाही. तशी पण मी एवढा वेळ तुमची इथे वायफळ बडबड ऐकू शकत नाही. माझा नवरा घरी पोहोचला असेल आणि माझी वाट बघत असेल. तेव्हा माझं बोलणं ऐकून मालकांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि म्हणाले, काय तुझं लग्न झालेलं आहे का? मी म्हणाले, हो. मी बघितलं की माझा होकार ऐकून मालकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची शांतता पसरली होती. पण थोड्या वेळानंतर त्यांनी मला विचारलं की जर तुमचा नवरा आहे आणि तो जॉब करतो तर मग तुम्ही का नोकरी करता? मी म्हणाले, माझ्या नवऱ्याची सॅलरी खूपच कमी आहे, म्हणून त्यांना मदत व्हावी म्हणून मी नोकरी करते. आम्ही दोघे कमावतो तेव्हाच आमचं घर चालतं. माझं बोलणं ऐकून मालक म्हणाले, ठीक आहे, तू जाऊ शकतेस आणि तुला जर माझ्या कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर मी तुला क्षमा मागतो. उद्यापासून तू वेळेवर ड्युटीवर ये. मालक खूप नाराज होऊन हे सर्व म्हणत होते. मी लगेच उठून त्यांच्या केबिनच्या बाहेर निघून गेले आणि मी माझा नवरा आम्ही दोघेही ड्युटी करत होतो. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती, परंतु अजून आम्हाला मूलबाळ होत नव्हतं. कारण आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे आम्हाला सध्या होऊ पण द्यायचं नव्हतं. आमच्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्हा दोघांना काम करून स्वतःचे घर घ्यायचं होतं आणि मगच आम्ही बाळाचा विचार करणार होतो. या बाबतीत आम्ही दोघेही नवरा बायकोचा एकच विचार होता. तेव्हा काही दिवस तर मालक शांत बसले होते. पण अचानक काही दिवसांनी मालकांनी मला केबिनमध्ये येण्याचा इशारा केला. तशी मी लगेच केबिनमध्ये गेले. ते म्हणाले, सुगंधा, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला नेमकं माझ्याशी काय बोलायचं आहे? ते म्हणाले, मी खूप असहाय्य आहे आणि जर तू माझी अडचण दूर केली तर मी तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो. मी त्यांना म्हणाले, मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. पण त्यानंतर मला जे काही बोलले ते ऐकून तर मला मोठा धक्काच बसला. ते म्हणाले होते, मी तुला आत्ताच्या आत्ता 5 लाख रुपये देण्यास तयार आहे. पण त्या बदल्यात तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. ती गोष्ट एवढी सामान्य नव्हती की मी लगेच विचार न करता होकार देईल. मालक म्हणाले, मला विचार करून उत्तर दे. तेव्हा मी विचारात पडले तर मालकांना सांगितलेली रक्कम खूप मोठी होती आणि त्यामुळे आमच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या असत्या. म्हणून मी मालकांना 1 दिवसाची मुदत मागितली आणि मी जशी उठून ऑफिसमधून बाहेर जाऊ लागले तर मालक मला म्हणाले, मी 1 दिवसापेक्षा जास्त वेळ तुला देऊ शकत नाही. तू 1 दिवसाच्या आतच मला उत्तर दे. आता मला माझ्या नवऱ्याची या गोष्टीसाठी मंजुरी घ्यावी लागणार होती. आत्तापर्यंत आम्ही दोघे नवरा बायको एकमेकांना साथ देत आलो होतो आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन परिस्थिती सुधारण्यासाठी मनापासून मेहनत करत होतो. पण आता या गोष्टीची मला माझ्या नवऱ्याकडून स्वीकृती घ्यायची होती. ती गोष्ट काही छोटी नव्हती. कधीकधी मला असे वाटत होते की या गोष्टीचा तो विरोध करेल. पण एक मन म्हणत असे, कदाचित तो ही गोष्ट मान्य करेल आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. जर माझ्या नवऱ्याने
ही गोष्ट मान्य केली तर आम्ही एका वर्षातच श्रीमंत झालो असतो आणि चांगलं आयुष्य जगलो असतो. पण ती गोष्ट एवढी साधारण नव्हती. ती नवऱ्याला ती बिनधास्तपणे विचारू शकते. मला तर खूप भीती वाटत होती की त्यांनी जर रागात येऊन माझ्या थोबाडीत देऊन मला घरच्या बाहेर काढून दिले तर. कारण ही गोष्ट त्याच्या माणुसकीची होती आणि कोणताही पुरुष आपल्या इज्जतीवर अशा गोष्टी खपून घेऊ शकत नाही. मी पूर्ण रात्र जागूनच काढली होती. फक्त हा विचार करत होती की ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला कशी विचारू. माझ्याजवळ फक्त एकच दिवस होता आणि यातच मला निर्णय घ्यायचा होता. कमाईपेक्षा आमचा खर्च जास्त होता आणि आम्हा नवरा बायकोने कितीही कष्ट केली तरी आमचं स्वतःचं घर सहजासहजी घेऊ शकत नव्हतो. मी कंपनीमध्ये देखील याच गोष्टीचा विचार करत होते की माझ्या नवऱ्याने असं काय सांगू की तो माझी ही गोष्ट मान्य करेल. संध्याकाळी मी माझ्या नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवलं. ते बघून त्याला फार आनंद झाला. पण तो लगेच म्हणाला की एवढं चांगलं जेवण बनवत जाऊ नकोस. यासाठी खूप खर्च लागतो. या खर्चात तर आपलं 2 दिवसाचं साधं जेवण बनलं असतं आणि तू एका दिवसातच एवढं चांगलं जेवण बनवलं. मी म्हणाले, इथे पैसा वाचवला तर तिथे उपयोगी येईल. असा विचार करून आपण आयुष्यभर जगणार आहोत का? विचार न करता पैसा खर्च करणं हवं. ते खाणं व ते विकत घेणं हे कधी शक्य नाही का आपल्याला? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, सगळी परिस्थिती तर तुझ्या समोर आहे. आपल्या गरिबाच्या नशिबात हे सर्व नाही. त्यांनी चपातीचा तुकडा तोडला आणि खाऊ लागला. मी म्हणाले, मला एक ऑफर मिळाली आहे. जर तुम्ही मला साथ दिली तर आपण एका वर्षातच लखपती होऊ. माझं बोलणं ऐकून त्यांच्या हातातील घासच हातात राहिला आणि तो माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला आणि म्हणाला की तुला अशी कोणती ऑफर मिळाली आहे? मी घाबरत घाबरत त्याला सर्व काही हकीकत सांगितली. त्याने खूप शांतपणे माझ्या सर्व बोलणं ऐकून घेतलं. पण त्याने जेवण तिथेच सोडून दिलं. ते बघून तर माझ्या हृदयाचे ठोके अजूनच वाढले होते. काही वेळ तर ते काहीच बोलले नाही. फक्त विचार करत माझ्याकडे बघत होते. मी त्यांच्या उत्तराची वाट बघत होते. मला समजत नव्हतं की त्यांना विचारू की नको विचारू. मग मी म्हणाले, मी विचार करत आहे की उद्या मालकांना जाऊन नकार द्यावा. माझं बोलणं ऐकून तो माझ्याकडे बघून लागला आणि म्हणाला की तू तर मला खूप मोठ्या परीक्षेत टाकले आहे. पण जी रक्कम तुझ्या मालकांनी सांगितली आहे ती एवढी जास्त की मला समजत नाही की मी उत्तर काय देऊ. कदाचित ती देखील माझ्यासारखाच गोंधळला होता आणि काय करू आणि काय नको या परिस्थितीतून जात होता. त्यानंतर माझा नवरा म्हणाला की ठीक आहे, तू तुझ्या मालकांची गोष्ट मान्य कर. खरं तर माझे मालक मला म्हणाले होते की मला मूलबाळ नाही आणि माझी बायको वांज आहे. ती मला मूल देऊ शकत नाही आणि मी माझ्या बायकोला सोडू शकत नाही. कारण सगळी प्रॉपर्टी माझ्या बायकोच्या नावे आहे. ते मला म्हणाले की त्यांना एक सुंदर बाळ हवं आहे आणि तू दिसायला खूप सुंदर आहे. म्हणूनच यासाठी मी तुझी निवड केली आहे आणि म्हणूनच मी तुझ्यावर दयाळूपणा दाखवत होतो. जर तुझे लग्न झालेलं नसतं तर मी तुझ्यासोबत लग्न करून मूल जन्माला घातलं असतं. पण मला फक्त मुलासाठी लग्न करायचं आहे आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे. तुझा नवरा सहजासहजी तयार होणार नाही. जर तुझा नवरा तयार असेल तर तो तुला घटस्फोट देईल आणि मी तुझ्याशी लग्न करेल. जसं माझं बाळ जन्माला येईल मी तुला घटस्फोट देईन आणि तुझा नवरा पुन्हा तुझ्याशी लग्न करेल. 5 लाख ही खूप मोठी रक्कम आहे आणि त्यामुळे तुम्हा दोघांना नवरा बायकोची परिस्थिती चांगली होईल. ही ती गोष्ट होती ती मालकांनी मला सांगितली होती. माझ्या नवऱ्याला या गोष्टीची काही हरकत नव्हती. कारण त्याने देखील परिस्थितीपुढे हात टेकले होते. मग मी दुसऱ्या दिवशी जाऊन मालकांना होकार दिला आणि असं झालं, माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला आणि मालकांनी माझ्या संग लग्न केलं. त्याच दरम्यान मालक मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मालकांची बायको दिसायला खूपच सुंदर होती. पण मला बघतच तिचा चेहरा रागाने लाल झाला. मी तिला नाईलाजाने सहन करत होती आणि मला देखील मालकांवर प्रेम नव्हतं. मला फक्त पैशाशी मतलब होता. माझ्या लग्नाला 2 महिने झाले होते. तीच मी प्रेग्नेंट राहिले. मला ही बातमी ऐकून काही खास आनंद झाला नव्हता. कारण मालक माझा नाईलाज होता.
माझं प्रेम नाही. माझं अजूनही माझ्या नवऱ्यावर प्रेम होतं, पण मला खूप आनंदी होते. मालक पहिल्यापेक्षाही जास्त माझी काळजी घेऊ लागले आणि त्यांची बायको देखील फार खुश होती. ती माझ्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेत होती. वेळेवर औषधी वगैरे मला स्वतःच्या हाताने देत होती. मी एक एक दिवस आणि एक एक महिना मोजून काढत होते, म्हणजे लवकरात लवकर बाळ जन्माला येऊन माझी यातून सुटका होईल आणि जे पैसे मला मिळतील ते घेऊन मी माझ्या नवऱ्यासोबत ऐश आरामात आयुष्य काढेल. या दरम्यान मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येऊ लागली. मी जेव्हा पण माझ्या नवऱ्याला फोन करायचे तेव्हा तो खूप उदासच व्हायचा आणि म्हणायचा की मी तर तुला ही गोष्ट करण्यासाठी होकार दिला, पण मला आता जाणीव होत आहे की ही साधारण गोष्ट नक्कीच नाही. मला खूप विचित्र वाटतंय. मी त्यांना म्हणाले की आता खूप थोडेच दिवस राहिले आहेत. तुम्ही का दुःखी होत आहात? जसे बाळ जन्माला येईल, मालक मला घटस्फोट देतील आणि मी पुन्हा तुमच्याशी लग्न करेल आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. आपण खूप सुंदर घर खरेदी करू आणि आरामात पुढील जीवन जगू. ऐकून तो फोन कट करत होता. मी आता माझ्या डोळ्यात पुढील स्वप्न रंगू लागले होते. जसे दिवस जात होते तसा मी विचार करत होते की मी हे 5 लाख रुपये कसे खर्च करेल. शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा मी एका बाळाला जन्म दिला. त्या बाळाला मालकांच्या ताब्यात दिले आणि स्वतः माझ्या नवऱ्याच्या घरी आली. पण घराचे दार वाजून माझ्या हात थकून गेले होते, पण दरवाजा कोणीच उघडला नाही. मला माहीत होतं की माझा नवरा घरीच असतो, म्हणून मी गल्लीतल्या लोकांना दार तोडायला सांगितलं. मी खूप घाबरून गेले होते. तसे शेजारच्या काकांनी दार तोडलं तर माझा नवरा तिथेच हॉलमध्ये पडलेला होता. मी खूप मोठ्याने ओरडत होते, पण आता फार उशीर झाला होता. कदाचित त्याला माझं दुःख सहन झालं नव्हतं आणि तो या जगातून निघून गेला होता. त्याचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. त्याला ते सहन झालं नाही. कदाचित मी 4 दिवस रडत काढले. आता मालकांच्या जवळ जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ते मला नक्की आधार देतील, कारण मी त्यांच्या मुलाची आई होते. पण जशी मी मालकांच्या घरी पोहोचले तर ते आपल्या बायकोसोबत खूप खुश होते. त्यांनी आपल्या बायकोला गळ्याशी लावलं होतं आणि आपलं बाळ मांडीवर घेऊन त्यांच्यावर प्रेम करत होते. मला बघून मालक हसू लागले आणि म्हणाले की तू तुझ्या नवऱ्याजवळ जाण्यासाठी खूप उतावळी झाली होती. तुझा 5 लाख रुपयांचा चेक तर घेऊन जायचा, यासाठी तू हे सर्व काही केलं होतं. मालकांनी खिशातून 5 लाख रुपयांचा चेक काढला आणि माझ्या हातात दिला. सोबतच एक कागद देखील दिला आणि म्हणाला, सुगंधा, हा तुझा स्वातंत्र्याचा परवाना आहे. मी तुला घटस्फोट दिला आहे. तू जाऊ शकतेस. मालकांचे शब्द ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पैसे तर आले होते, पण मी अनाथ झाली होती. एकटीच राहिले होते. त्यामुळे मी एवढं पाऊल उचललं होतं. आता तर नवराच या जगात राहिला नव्हता. मी मालकांसोबत पैशासाठी लग्न केले आणि याच लोभापोटी मी माझ्या नवऱ्याला गमावलं. मंडळी, लोभापोटी माणसांनी कुठलेही चुकीचे पाऊल उचलू नये. मंडळी, कथा आवडली असेल तर आपली राय कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.